पाकिटं पोचले का त्याचे? एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत. साहेब ऐका, तुम्ही स्वतः ते चेक केलं ना, तपासणी केली ना, तुम्ही गेले होते स्वतः. हां, मग भ्रष्टाचार झाला आहे ना, मग ही तुम्ही असे आतून पेटून का उठत नाही? शासन तुम्हाला पगार देतं, त्या पगाराची जाणीव ठेवा ना. का बरं तुम्हाला असं वाटत नाही आतून का आता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढावं म्हणून? का वाटत नाही? इस्टिमेट बनवणाराला टक्केवारी आहे, वरून तो पास करणारा, तिकडे बिल देणाराला, जो काम करतो त्याला, त्या सरपंचाला, ग्रामसेवकची टक्केवारी वेगळी, आणि मग नंतर परत तो जाऊन कम्प्लिशन सर्टिफिकेट देणारा. प्रत्यक्षात काम झालं एकोणी पास नाही का? हे बिलं पास झाले कसे? चेक निघाले कसे? हां, एकोणीच पास नाही म्हणजे आंध्र दळतं कुत्रं पीठ खातं. बघा, तुम्ही विस्तार अधिकारी आहे, तुम्ही सगळं पाहिलं ना, तुम्हाला पगार मिळतो ना, तुम्ही पगार इतकं तर काम करा. 9,18,000 बरं काढले ना, 9-18. मग आता FIR करा ना, 9,18,000 गेले म्हणून. गव्हर्नमेंटचे आहे ना. अरे पण तुम्हाला पगार मिळतो त्याची तर लाज बाळगा, तेवढं तर काम करा. हा, ऑडिट केव्हा आलं? ही ऑडिट नोट केव्हा आलं? हे पाठलागण करू नका इकडे बा. हो, मी पर्सनल तिकडे सीओ मॅडमच्या समोर तुमच्या विरोधात उपोषणाला बसल. म्हणजे नागरिकांना इथं उपोषण करावं लागतं भ्रष्टाचारानं कारवाई व्हायला. साहेब हे सगळे यांना टक्केवारी भेटती, हे सगळं टक्केवारीचा घोड आहे. हा सरपंचाने काम केलंय, तुम्ही त्याला सांगता का?